नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती इयत्ता 5वी करताचा बुद्धिमत्तेचा जो काही अभ्यासक्रम आहे त्याच्यासाठी मार्कांचं जे काही वेटेज आहे ते साधारण किती असणार आहे, काय असणार आहे, या ठिकाणी आपण काय करणार आहोत बघणार आहोत. तर ते बघत असताना या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनशॉट हवा असेल तर तोही घेऊ शकता. आपण या ठिकाणी याची एक छान सिरीजही सुरू करतोय, त्यामुळे चॅनलवरती अपडेट राहा, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी येणाऱ्या व्हिडिओचे लिंक असतील म्हणा किंवा नोटिफिकेशन म्हणा ते तुम्हाला समजतील. पहिलं आहे ते म्हणजे पहिला घटक असणार आहे तो म्हणजे आकलनाचा. त्याच्या अंदर येणारे उपघटक कसे असणार आहेत तर सूचनापालन आहे, जोडाक्षरे असतील, अक्षरशब्द असतील, संख्या मालिका असेल, इंग्रजी अक्षरमाला असेल, या सगळ्यांना 8% एवढ्या पद्धतीचं म्हणजे जो काही भारांश आहे किंवा ज्याला आपण वेटेज म्हणू शकतो तो आहे. वर्गीकरण जे आहे त्याच्यामध्ये शब्दसंग्रह, आकृत्या, संख्या या सगळ्या म्हणजे या 3 उपघटकांसाठी 10% इतकं आहे. क्रम ओळखणे याच्यामध्ये संख्या मालिका आली परत. आता बघा तुम्हाला एक लक्षात घ्या, आकलनामधली संख्या मालिका ही वेगळी असते आणि क्रम ओळखण्यामधली जी संख्या मालिका, म्हणून तर बऱ्याचदा असं होतं विद्यार्थ्यांचं गफलत होते की संख्या मालिका याच्यावरती बरेच प्रश्न आहेत, तर तसं नाही आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही हा लक्षात घ्या प्रश्न की क्रम ओळखण्यामधली संख्या मालिका आणि आकलनातली संख्या मालिका याच्यामध्ये थोडासा फरक हा असतो. तर आपली सिरीज सुरू झाल्यानंतर त्या वेळेला मी प्रत्येक टॉपिकवरती याचा हवं तर स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही आणि आणखीन त्या पद्धतीने तुम्ही एक नोटबुक मेंटेन करा आणि तुमच्या त्या पद्धतीने सिलेबसमध्ये म्हणजे तुमचे तेवढे टॉपिक कव्हर झालेत का एवढं बघा. कसं आहे की महाराष्ट्र राज्य परिषदेने जो एक सिलेबसचा आराखडा तयार करून दिलेला आहे त्याप्रमाणे जर तुम्ही तुमची तयारी केली तर निश्चित पद्धतीने रिझल्ट सुद्धा अचूक लागणार आहे. पण जर तुम्ही उगीच आपलं बुद्धिमत्ते अंडर हे प्रश्न येतात, मग आपल्याला करायचं आहे असं नको आहे. बुद्धिमत्तेमध्ये पण या गोष्टी येतात, मग त्या कशा करायच्या आहेत, त्याचं वेटेज किती आहे एक्झॅक्टली, मग ती प्रॅक्टिस कुठल्या प्रश्नाला जास्त महत्त्व आहे, मग त्याची प्रॅक्टिस सुद्धा तितकीच जास्त व्हायला पाहिजे. आणखीन कठीण प्रश्न कुठले आहेत हे आधी समजून घेणं फार गरजेचं आहे. तर त्याच्यानंतर आहे क्रम ओळखणे. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मी मगाशी म्हणाले तसं संख्या मालिका आहे, आकृत्यांची मालिका आहे, चिन्हांची आहे, चुकीचे पद ओळखणे आहे, त्याच्यासाठी 10% आहे. पुढचा आहे तो म्हणजे तर्कसंगती आणि अनुमान. मग भाषिक, वय, तुलना, नावात बदल, नाती या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, कारण तार्किक असतात ना ते प्रश्न. अभाषिक मध्ये तुम्ही बघू शकता आकृत्या मोजणे, मग त्याच्यामध्ये त्रिकोण, चौकोन, घनाकृती, ठोकळे यांची संख्या किती आहे असे प्रश्न जे असतात ते एकूण 12%वरती असतात. म्हणजे याचं वेटेज जे आहे ते साधारण 12% आहे, हे लक्षात घ्या. प्रतिबिंब जी आरशातली प्रतिमा, पाण्यातली प्रतिमा असते की नाही, त्याच्यामध्ये अंक, अक्षर, आकृत्या हे सगळं आलं, मग त्याच्यासाठी 8% वेटेज आहे. मग समसंबंध जे आहे त्याच्यामध्ये शब्दसंग्रह, आकृत्या, संख्या याच्यासाठी 10% आहेत. मग समान पद ओळखणे, मग त्याच्यामध्ये आकृत्या, मग समान पद कुठलं आहे याच्यासारखी हे जे प्रश्न असतात त्याच्यावरती 4% आहे. आणि कूट प्रश्न ज्याला आपण म्हणतो त्याला सगळ्यात जास्त असं मला या ठिकाणी वाटते बघा. कूट प्रश्नामध्ये तुम्ही बघू शकता की रांगेतलं स्थान कुठलं, डावं उजवं, दिशा वगैरे असतात, त्या दिनदर्शिका, तारखा असतात, काही सणावळ्या दिलेल्या असतात, वार विचारले जातात, वेळ आकृती आहे, त्याच्यानंतर चौरस आणि वर्तुळांची संख्या आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की नाही त्याला 16% वेटेज आहे. आणखीन गटांशी जुळणारे पद कुठलं आहे, मग ते शब्दसंग्रह असतील, आकृती असतील, संख्या असतील, या सगळ्यांचं किती असणार आहे 10% असणार आहे. मग सांकेतिक भाषेमध्ये तुम्ही बघू शकता की एखाद्या गोष्टीला हे म्हटलं तर त्याला ते काय म्हणणार, या पद्धतीचे जे प्रश्न असतात की नाही ते, मग त्याच्यामध्ये शब्द आली, संख्या आली, चिन्ह आलं, यांचा परस्परांचा वापर करून मग आपण ही पण सिरीज सुरू झाल्यानंतर आपण प्रत्येक प्रश्न या ठिकाणी बघणार, त्याला 8% एवढा आहे. आणि सगळ्यात शेवटचं जे आहे ते भावनिक आणि सामाजिक बुद्धिमत्ता ज्याला म्हणतात, मग त्याच्यामध्ये भावनिक बुद्धिमत्ता आणि सामाजिक बुद्धिमत्ता याच्यासाठी 4% आहे. तर अशा प्रकारे आपला बुद्धिमत्तेचा जो काही सिलेबस आहे तर त्या बुद्धिमत्तेच्या सिलेबसमध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता की मार्कांचं जे वेटेज आहे ते सगळ्यात जास्त कूट प्रश्नांसाठी असणार आहे. आणि बाकीचे उर्वरित जे काय आहेत मग त्याच्यामध्ये तर्कसंगती असेल म्हणा, आणखीन या ठिकाणी तुम्ही बघू शकता की समसंबंध असेल म्हणा, आणखीन गटाशी जुळणारे शब्द असतील म्हणा, क्रम ओळखणे, वर्गीकरण करणे याच्यासाठी या ठिकाणी अनुक्रमे 10 आणि 12% एवढं वेटेज असणार आहे. त्यामुळे तुम्ही अभ्यास करत असताना या पद्धतीने या क्रमाने जर तुम्ही गेलात आणि हा क्रम लक्षात घ्या किंवा हा क्रम लिहून ठेवा आणि त्या क्रमाने तुमची तयारी झाली आहे का, प्रश्न समजून घ्या.
कसं आहे, जितका जास्त सराव हे बरोबर आहे, पण जितका सराव कधी करणार? जेव्हा त्या प्रश्नाची एक्झॅक्टली डेप्थ तुम्हाला माहिती असणार आहे किंवा त्या प्रश्नातले कंगोरे तुम्हाला माहिती असणार आहेत. फिरवून टाकताना हा प्रश्न कसा दिसणार आहे, कसा असणार आहे, जेव्हा तुम्हाला कळतील तेव्हा आणि तेव्हाच तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर जे काय आहे ते अचूक निदान लागणार आहे. त्यामुळं सगळ्यात आधी ती कन्सेप्ट क्लिअर करून घेण्याच्या मागे लागा. मग भलेही इतरांपेक्षा तुम्हाला कन्सेप्ट समजायला वेळ लागला विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तरी हरकत नाही. थोडंसं कामली जा, थोडंसं शांतपणे घ्या त्या गोष्टीला. असं नाही की तुमच्या मित्राला किंवा तुमच्या मैत्रिणीला पहिल्या एका उदाहरणातच ती गोष्ट समजली, मग तुम्हालाही ती समजलीच पाहिजे, मग तुम्ही मान डोलावली पाहिजे, असं नाहीये. कदाचित तुम्हाला 5-6 उदाहरणानंतर ती कन्सेप्ट समजेल, पण आणि मग उदाहरणांच्या जास्तीत जास्त सोडवण्याच्या मागे लागा. कसं होतं, एखादी गोष्ट अगदीच वरवर उथळपणे समजलेली असते आणि आपण भराभर उदाहरणं बघतो, मग उदाहरणं सोडवताना आपल्याला अडचणी यायला लागतात. तर तसं नाही करायचं. तर त्याच्यातले नेमके काय आहेत खाचखळगे ते समजून घ्यायचं. तर यासाठी मी सांगते की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशा सिरीज ज्या काय आहेत त्या सुरू झाल्यानंतर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं वेळोवेळी त्या गोष्टी समजून येतील. धन्यवाद.